पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातल्या मृतांच्या नातेवाईकांना आता प्रत्येकी 50 लाख रुपयांचं अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला गेलेला आहे। तसंच या मृतांमधल्या प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय सुद्धा राज्य सरकारने घेतला आहे। संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये आमचे जे बांधव मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 50 लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय हा आम्ही मंत्रिमंडळात घेतलेला आहे। याच सोबत ज्यांच्या घरी शिक्षणाचा प्रश्न आहे तो शिक्षणाचा प्रश्न सोडवणे, ज्यांच्याकडे रोजगाराचा प्रश्न असेल तर त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीमध्ये त्या ठिकाणी नोकरी देणे अशा प्रकारचा निर्णय देखील राज्याच्या मंत्रिमंडळाने आज घेतलेला आहे। आज कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आजची कॅबिनेट झाली आणि मी आणि अजितदादा आणि मुख्यमंत्री महोदय या आम्ही सर्वांनी मिळून मुख्यमंत्री महोदयांना देखील सांगितलं की आपल्याला या कुटुंबियांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून 50 लाख रुपयाची आर्थिक मदत आणि त्याचबरोबर त्या परिवारातल्या मुलांचं शिक्षण, पुढचं शिक्षणाची जबाबदारी आणि त्याचबरोबर नोकरीची जबाबदारी देखील या ठिकाणी सरकारने घेतलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।